श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हिरव्या मुगाचे काही उपाय करायचे आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहे. आईने आपल्या मुलासाठी 108 मुगाच्या दाण्याचा एक उपाय करायचा आहे. हा उपायही मी सांगणार आहे आणि त्यासोबतच हिरव्या मुगाचा अजून एक उपाय. तर असे 2 उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओतील माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर गणपती बाप्पांची आराधना केली तर आपल्याला सुख सौभाग्य प्राप्त होते. आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जे काही अडथळे येतात, संकटे येतात तर यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपली रखडलेली शुभकार्ये ही पूर्ण होतात. चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपण जर चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली, चंद्राचे दर्शन केले तर गणेशाच्या दर्शनाचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. या दिवशी बऱ्याच स्त्रिया आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे तर ते करत असतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रामुख्याने आपल्या मुलांसाठी केलं जातं. गणपती बाप्पा हे विद्येची आणि बुद्धीची देवता आहेत. तसेच ते सुखकर्ता आहेत आणि दुःखहर्ता आहेत. आपल्या आयुष्यात येणारी जी काही दुःखे आहेत, विघ्ने आहेत तर ते गणपती बाप्पा दूर करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही उपाय हे करायचे असतात. गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटले आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनेनेच केली जाते. तर आपल्याला 108 मुगाच्या दाण्याचा काय उपाय करायचा आहे तर हे आपण अगोदर पाहूया आणि यानंतर हिरव्या मुगाचा दुसरा एक उपाय आहे तर तोही आपण पाहणार आहोत. आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो तुम्ही संध्याकाळी करायचा आहे. अगदी तुम्ही झोपण्या अगोदर म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 1 नोव्हेंबरला संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी झोपण्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता. योगायोग असा आहे की 1 नोव्हेंबरला बुधवार आहे, म्हणजे बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आणि संकष्टी चतुर्थी तर हे दोन्ही योगायोग एकत्र जुळून येत आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा. या उपायासाठी लागणार आहेत ते म्हणजे हिरवे मूग आणि हिरव्या रंगाचं कापड लागणार आहे. आपण जे मूग घेणार आहोत तर ते हिरवे आणि अख्खे मूग घ्यायचे आहेत. मुगाची डाळ घ्यायची नाही. मूग घेताना ते तुटके फुटके घ्यायचे नाहीत तर आपल्याला व्यवस्थित असलेले अख्खे मूग हे घ्यायचे आहेत. आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत, त्यांना जर नजरदोष असेल किंवा नजरबाधा झाली असेल तर ती दूर व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना अभ्यासामध्ये मनासारखी मार्क्स मिळावेत, त्यांचे जर अभ्यासात लक्ष लागत नसेल तसेच त्यांची स्मरणशक्ती जर कमजोर झाली असेल तर त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मुले जर किरकिर करत असतील किंवा मुलांना जर मनासारखी नोकरी मिळत नसेल, नोकरी मिळाली आहे परंतु नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, तुमचे जर पैसे अडकलेले असतील तर अशा सर्व गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. प्रामुख्याने हा उपाय हा आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता आपल्याला जेवढी मुले आहेत तर तेवढी म्हणजे तुम्हाला जर एका मुलासाठी हा उपाय करायचा किंवा 2 मुलासाठी करायचा असेल, एका मुलासाठी करायचा असेल तर हिरवा जे कापड आपण घेतलेला आहे तर या कपड्याचा 1 तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला 2 तुकडे घ्यायचे. जर 3 मुले असतील तर 3 तुकडे घ्यायचे आहेत आणि जर एकच मुलं असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एकच कापडाचा तुकडा हा घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला प्रत्येक मुलासाठी 108 असे मुगाचे दाणे लागणार आहेत. मग तुम्हाला जर 2 मुलं असतील तर 108 असे सेपरेट मुगाचे दाणे हे घ्यायचे आहेत. यानंतर काय करायचं आहे, तुमच्या देवघरात जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्या समोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आता तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा जरी केली तरीही चालेल. आणि आपल्याला आसन घेऊन बसल्यानंतर स्वतःला सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा हा प्रज्वलित असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही जे कापड आहे घेतलेलं तर ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे किंवा तुम्ही या कापडाची पोटलीसुद्धा तयार करू शकता. 108 मुगाचे दाणे आपण या कपड्यामध्ये बांधू शकतो. तर एवढा जरी या कपड्याचा तुकडा असेल तरीही चालेल. जास्त मोठा कापड घेण्याची सुद्धा गरज नाही. आणि हे कापड बाप्पांसमोर ठेवायचं आहे. एका वाटीमध्ये किंवा लहान प्लेटमध्ये तुम्ही जे 108 मुगाचे दाणे घेतलेले आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताने तुम्हाला त्यातील 1 मूग घ्यायचा आहे आणि यानंतर
ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा जो मूग आहे तर तो त्या कपड्यावर ठेवायचा आहे. पुन्हा दुसरा मूग घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला ओम गण गणपते नमः म्हणायचा आहे. पुन्हा तो त्या कपड्यावर ठेवायचा आहे. पुन्हा तुम्हाला तिसरा मूग घ्यायचा आहे. यानंतर पुन्हा तुम्हाला हेच म्हणायचं आहे की ओम गण गणपते नमः आणि पुन्हा त्या कपड्यावरती ठेवायचं आहे. असं आपल्याला 108 वेळेला करायचं आहे. 108 वेळेला 108 मुगाचे दाणे हातात घ्यायचे. ओम गम गणपते नमः म्हणायचं आणि त्या कपड्यावरती ठेवायचा. आणि यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती बोलून दाखवायची बाप्पांना. आणि त्या मुगाची जी आपण जे ठेवलेलं आहे मूग तर त्या कपड्याची आपल्याला गाठ मारायची आहे किंवा तुम्ही पोटली जर केली असेल तर ती पोटली तयार करायची आहे. यानंतर तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे ज्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या मुलाचं नाव घ्यायचं. त्याच्या मागची इडापिडा निघून जावी किंवा त्याची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, त्याला मनासारखी नोकरी मिळावी किंवा त्याच्यावरील संकटे अडचणी दूर व्हाव्यात तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे. आता प्रश्न हा आहे की जर मुले दूर असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता का? तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या मुलाची जी वस्तू तुमच्या घरामध्ये आहे तर त्या वस्तूजवळ तुम्हाला ही पोटली किंवा हा जो कपडा आहे आपण ज्यामध्ये मूग बांधलेले आहेत तर हा कपडा त्या वस्तूजवळ ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर तुमची देवघरातील देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली तुम्ही ठेवलेली आहे तर ती घेऊन गणेश मंदिरात जायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला बाप्पांसाठी दुर्वा 21 दुर्वा, जास्वंदीचे फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे. आणि मंदिरात गेल्यावर हे दुर्वा, फूल, गुळ खोबरे हे बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि तुम्ही जी पोटली घेऊन आला आहात तर ती सुद्धा बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे. यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या मुलांसाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. म्हणजे माझ्या मुलांना हवी तशी मार्क्स मिळू द्या किंवा माझ्या मुलाला नोकरी मिळू द्या तर अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. ही पोटली बाप्पांच्या चरणाजवळ तशीच ठेवून आपल्याला घरी यायचं आहे. हा उपाय आपल्याला श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक करायचा आहे. आता तुम्हाला जर 2 मुले असतील, 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला अशा 2 पोटल्या ह्या बनवायच्या आहेत. आणि या दोन्ही पोटल्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. आता हा झाला 108 मुगाच्या दाण्याचा उपाय. आता दुसरा उपाय आहे तो सुद्धा हिरव्या मुगाचाच आहे. तुमच्या मुलाचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणी समस्या कमी होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा शिक्षणातील नोकरीतील प्रगतीसाठी मुलांना चांगला जॉब मिळावा तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तांब्याचा छोटा तांब्या घ्यायचा आहे. हा तांब्या नवीनच असायला हवा. यानंतर हिरवे मूग, दुर्वा आणि लाल कापड हे घ्यायचं आहे. आणि हा जो तांब्या आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मुगाने हा तांब्या भरून घ्यायचा आहे. हिरवे अख्खे मूगच वापरायचे आहेत. अगोदर सांगितल्याप्रमाणे मूग किडलेले किंवा फुटलेले अर्धवट असे नसावेत किंवा मुगाची डाळ नसावी. त्यानंतर ज्या मुलासाठी किंवा मुलीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर त्यांना घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला गणपतीला नमस्कार करायचा आहे. आणि तुम्ही हा उपाय का करत आहात जसं की माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू द्या किंवा माझ्या मुलीची करिअरमध्ये अभ्यासामध्ये प्रगती होऊ द्या तर असं गणपती बाप्पांना तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सांगायचा आहे आणि तो प्रॉब्लेम लवकरच दूर करा अशी प्रार्थना करायची आहे. यानंतर 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती बाप्पांना अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय का करत आहात तर ते तुम्हाला पुन्हा बोलायचं आहे. आणि तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातून हा जो तांब्या आहे जो तुम्ही हिरव्या मुगांनी भरलेला आहे तर तो त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. आता मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी राहत असेल तर आई वडील किंवा घरातील कोणत्याही वडीलधारी व्यक्ती हा उपाय नक्कीच करू शकतात. परंतु जर तुम्हाला 100% रिझल्ट हवा असेल तर हा उपाय तुम्हाला मुलांच्या हातूनच करायचा आहे. आणि किमान वर्षातून 2 वेळेला तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 6 महिन्यातून एकदा तुम्ही संकष्टी चतुर्थीला हा उपाय करा. तुम्ही प्रत्येक संकष्टीला जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. परंतु निदान तुम्ही वर्षातून 2 वेळेला तरी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा हिरव्या मुगाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा जो तांब्या आहे तर तो पूर्णपणे तांब्यासह हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत.
नक्कीच तुमच्या मुलांच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत, जी काही दुःखे आहेत, संकटे आहेत, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हे बाप्पा आपल्याला नक्कीच दाखवतात. त्यामुळे या दोन्हीपैकी एक उपाय हा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलासाठी करावा. मुले स्वतःसुद्धा हा उपाय करू शकतात. तसेच आईवडील किंवा घरातील इतर व्यक्तीसुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकतात.